गॅरंटी आहे की पार्टीची तिकीट मला मिळेल म्हणून. आपली दावेदारी करायला हरकत काय आहे की गेल्या 15 वर्षापासून इथे पक्षाचा उमेदवार पडतो आहे. कारण 3दा असं झालं आहे म्हणून किंवा आपल्याला थोडंसं खांदा पालट करावं लागेल. जे आता नवीन लोक येऊन राहिले सारे सदस्य पण नाही पार्टीचे. जात आणि धर्माचा म्हणजे आड कोण घेतो, ज्याला स्वतःचं अनसिक्युअर्ड फील करतो. राजकारणामध्ये मी तर म्हणतो जात धर्माच्या पलीकडलं माणसाने काम केलं पाहिजे. हा विकास आहे की विकासाच्या नावाने काहीतरी स्वतःचं पोट भरणं आहे. हा विकास फक्त काही मुठभर लोकांचा विकास आहे. काय सत्तेमध्ये असतो तर नक्कीच या भ्रष्टाचाराला लगाम लावला असता. मी कालही इथेच होतो, आजही इथेच आहे आणि उद्या सुद्धा इथेच. सुधीर भाऊ, नमस्कार. दणकाकडनं आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. दणकाच्या या येत्या विधानसभेचं ला घेऊन जे काही वर्धा शहराचं जे वातावरण आहे याला घेऊन आपल्याला काही प्रश्नोत्तर आपण करणार आहोत. त्यातील आमचा सर्वात थेट प्रश्न आपला जो असणार सगळ्यात पहिला, आपण वर्धा विधानसभेसाठी जो आहे महाविकास आघाडीकडनं सगळ्यात प्रथम दावा केला आहे, यावर आपलं मत. प्रथम तुमचे फार फार धन्यवाद. तुम्ही एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एक आपलं असं समजलं आणि महाविकास आघाडीकडून का बरं तुम्ही दावेदारी केली हा प्रश्न सुंदर आहे. कारण मी 1986 ते 90पर्यंत NSUमध्ये काम केलं. NSUमध्ये 90पर्यंत मी एक काँग्रेस विचारसरणीचा एक बेसिक कार्यकर्ता आहोत. माझे बाबासुद्धा काँग्रेसमध्येच काम करत होते आणि महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचं एक महागठबंधन आपल्या महाराष्ट्रात झालं. मला असं वाटलं की बाबा काँग्रेसचा इथे क्लेम चालतो, ही भूमी राष्ट्रपिता महात्मा गांधी, विनोबा भावेंची पावनभूमी आहे. त्यांच्या कर्मानी त्यांच्या कार्याने हे पूर्ण झालेली भूमी आहे. आणि माझ्यासारखा एक फार जुना जवळपास गेल्या 30 वर्षापासून मी राजकारण समाजकारणामध्ये आहो. असं वाटलं की आपली दावेदारी करायला हरकत काय आहे. कारण काँग्रेस पार्टी एका विचारधारेने चालणारी पार्टी आहे आणि काँग्रेसला इथली सीट जाते आहे. म्हणून माझा विचार झाला की बाबा एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून आपण एक दावेदारी. महाविकास आघाडीकडनं अनेकांनी विधानसभेसाठी दावेदारी ठेवलेली आहे आणि पक्षाने जर आपणास दावेदारी दिली नाही तर आपली भूमिका काय असेल? तुमचा एकदम चांगला प्रश्न आहे की पक्षाने जर दावेदारी मी जर केली आहे, पक्षाकडे जर मला उमेदवारी नाकारले तर तुम्ही काय कराल? पक्षाच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही सांगा की गेल्या 15 वर्षापासून इथे पक्षाचा उमेदवार पडतो आहे आणि अशा वेळेस मी एक नौका कार्यकर्ता आहे. जेणेकरून मी मागल्या नगर परिषदेमध्ये जेव्हा मला उमेदवारी नाकारली, मी अपक्ष राहिलो, मी त्यावेळेस मला मी सिद्ध करून दाखवलं. म्हणजे मी अपक्ष राहूनही 11,500 मतं घेतली, जेव्हा की इथल्या काँग्रेसच्याच कॅन्डिडेटनी 4,600 मतं घेतले होते. याचा अर्थ काँग्रेस हा पक्ष असा आहे की एका विचारधारेवर आणि पब्लिक सर्वेवर चालणारा पक्ष आहे. शेवटी माझं असं म्हणणं आहे वरिष्ठ नेत्यांना की ते ग्राउंडचा रिपोर्ट घेऊनच कॅन्डिडेटची निवड करेल. कारण 3दा असं झालं आहे म्हणून एक वेळा आपल्याला थोडंसं खांदा पालट करावं लागेल. आणि मला कॉन्फिडन्स आहे की मी त्या क्रायटेरियामध्ये पूर्ण त्या नियमावलीमध्ये बसतो, त्याला मला गॅरंटी आहे. कारण जे आता नवीन लोक येऊन राहिले सारे सदस्य पण नाही पार्टीचे. माझं असं म्हणणं आहे, यावं ना, पार्टी खूप मोठी आहे, सर्वांनी पार्टीमध्ये यावं, काम करावं बॅनरवरती आणि मग आपलं तिथे क्लेम करावं. आम्हाला नाही आहे, पार्टी मोठी आहे आमची, पार्टीमध्ये या, पहिले बॅनरवर काम करा. 5-5, 6-6 वर्ष आम्ही 30-30 वर्ष काम केलं आहे त्याच्यामध्ये. कुठल्या बेसनी मग मला पार्टी नाकारणार आहे? एक कॅन्डिडेट आहे ते 15 वर्षापासून आमचा कॅन्डिडेट मागे जात आहे, तर तो एक आहे. आणि नवीन लोक येत आहे, या आमचे दरवाजे खुले आहे काँग्रेस पार्टीचे. पण समीकरणामध्ये मला 100% आज मला गॅरंटी आहे की पार्टीची तिकीट मला मिळते, की आपल्याला उमेदवारी मिळते आहे. बट विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्यात मूळ जो मुद्दा आहे हे पूर्ण विधानसभा क्षेत्र हे जातीवादावर चालतं. तर जातीवादीय समीकरणामध्ये आपण स्वतःला कुठे बघता? जातीय समीकरणामध्ये मी स्वतःला मानत नाही. एक तर मी पहिले राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक माणूस म्हणून काम करणारा माणूस आहे. जात धर्म माझ्या घरी ठेवतो. कारण समीकरणामध्ये तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडतात, मतदाराकडे जातात, त्यावेळेस कुठला जात धर्म पंथ म्हणून त्या घरी जात नाही ना.
आपण सर्वसामान्य माणूस, माझा वोटर, माझा मतदार म्हणून आपण त्याकडे जातो ना, की त्याला आपण जात विचारतो का, धर्म विचारतो का? जात आणि धर्माचा म्हणजे आड कोण घेतो? ज्याला स्वतःचं अनसिक्युअर्ड फील करतो, असुरक्षित त्याला म्हणजे त्याला वाटतं की जात आणि धर्म माझ्या पाठीमागे नाही राहिलं तर माझं कसं होईल? राजकारणामध्ये मी तर म्हणतो जात धर्माच्या पलीकडलं माणसाने काम केलं पाहिजे. मतदार राजा माझा राजा आहे. त्यासाठी मला काम करायचं आहे. इतर शेतकरी, कष्टकरी, कामकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस, कष्टकरी, ॲटोवाला, रिक्षावाला, भाजीवाला, हे सर्व माणसं आहे शेवटी. तुम्ही जातीचा आणि धर्माचा विचार न करता सर्वसामान्य विधानसभेमधल्या प्रत्येक माणसाचा, झोपडीतल्या शेवटल्या माणसापर्यंत आपण विचार केला पाहिजे की मी जर उद्या निवडून आलो तर मला ह्या विधानसभा क्षेत्रामधल्या प्रत्येक माणसाच्या घरी इथलं डेव्हलपमेंट, इथलं म्हणजे जे गव्हर्नमेंट स्कीम आहे ह्या पोहोचल्या पाहिजेत. हा माझा उद्देश असला पाहिजे. जात धर्मच्या पलीकडे माणूस असला पाहिजे असं माझं म्हणणं. सोबतच गेल्या काही वर्षामध्ये माननीय प्रमोदभाऊ शेंडे इथले 6-10 आमदार होते, राज्यमंत्री, उपसभापती, त्यांनी मोठे मोठे पदंसुद्धा भूषवले. पण ते आमदार का झाले? त्यांच्या कामामुळे, ना की त्याचं जात धर्मामुळे. कुठलंच असं त्यांचं पाठबळ नव्हतं. त्यांची भूमिका सर्वसमावेशक होती. त्यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेतलं होतं. त्यांच्या डेव्हलपमेंटमुळे लोकांनी त्यांना आपलं करून घेतलं. म्हणून सलग 6-10 त्यावेळेस आमचे माजी मंत्री स्वर्गीय प्रमोदभाऊ शेंडे इथलं प्रतिनिधित्व करू शकले. त्याच्यानंतर एक चेहरा असा पण होता, सन्माननीय सुरेशभाऊ देशमुख, ते सुद्धा अपक्ष निवडून आले. पण कसं की लोकांनी त्यांचा चेहरा पाहिला आणि विकासात्मक त्यांच्याकडे दृष्टिकोन होता तो सुद्धा त्यांनी म्हणजे त्याचा न्याहाळला. त्या माध्यमातून त्यांनासुद्धा अपक्ष म्हणून ते निवडून आले. म्हणून याच्यामध्ये जात आणि धर्माच्या व्यतिरिक्त काम आणि चेहरासुद्धा पाहिला जातो, जो की येणाऱ्या काळामध्ये मी समाजाला देऊ शकतो. इथल्या स्थानिक लोकांना एक माझा आश्वस्त चेहरा आणि माझं जे केलेलं काम 30 वर्षामध्ये हे एक आश्वासक लोकांना आहे ना. माझं कार्य समोर लोकांच्या समोरच आहे. म्हणून माझं एक सर्वांना विनंती आहे की राजकारण आणि समाजकारण करताना जातविरहित, धर्मविरहित एक माणूस म्हणून आपण सर्वसमावेशक राजकारण केलं पाहिजे. तुम्ही जे काही विधानसभा निवडणूक म्हणताय की ही एक्झॅक्टली कार्यक्षमता आणि विकासाच्या भरोश्यावर जिंकली जात असं तुमचं मत आहे, तर नेमकं आपल्या हिशोबाने विकासाची परिभाषा काय? खऱ्या अर्थाने विकासाचा केंद्रबिंदू माणूस आहे, मनुष्य आहे. हा जो एवढा विकास चालू आहे कोणासाठी चालू आहे? मानवासाठी. केंद्रबिंदू मनुष्य असताना बंद पूर्ण गाव भकास करून हा विकास कुठल्या दिशेने चालला हे पहिले आपल्याला आत्मचिंतन करावं लागेल वर्ध्यावाल्यांना. की आमच्या इथे डांबरी रस्ते फोडून सिमेंटीकरण केलं, सिमेंट रस्ते फोडून त्याचं अंडरग्राऊंड ड्रेनेज पाईपलाईन टाकली, नंतर मग तुमच्या अमृत जल योजनेची पाईपलाईन टाकली. म्हणजे एक रस्ता त्यांनी 3दा फोडला आणि 3दा फोडल्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेजचे त्यांनी जे सिमेंट पॅचेस मारले त्याच्यावरती डांबर रोड केले. हा विकास आहे की विकासाच्या नावाने काहीतरी स्वतःचं पोट भरणं आहे? हा विकास शाश्वत विकास नाही आहे. हा विकास सर्वसामान्य लोकांचा विकास नाही आहे. हा विकास फक्त काही मुठभर लोकांचा विकास आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा विकासाला आमचा विरोध आहे. खऱ्या अर्थाने हा रोडला लाईट लावले यांनी, ज्या रोडच्या दोन्ही बाजूला स्ट्रीट लाईट होते ते असतानासुद्धा अतिरिक्त लाईट यांनी पथदिवे लावले. ते पथदिवे लावून सर्वसामान्य घराच्या लोकांच्या घरामध्ये जो अंधार आहे, त्या झोपडीमध्ये अंधार आहे, हे दिवे तिथे लावा ना, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामधले विद्यार्थ्यांना, तिथल्या युवकांना, तिथल्या मुलींना कमीत कमी एक चांगले विचारधारा, चांगला प्रकाश त्यांच्या अभ्यासाच्यामध्ये जो आज खोळंबा निर्माण करतो, हा विकास नसून इथल्या लोकांना विकासाच्या नावाने म्हणजे भरकटण्याचं काम हे करत आहे असं मला वाटतं. आणि विकास हा मुळात विकास नाही आहे. हा विकास फक्त नावाचा विकास आहे. नाल्या, रोड, गट्टू लावून विकास होत नाही. इथला सर्वसामान्य माणूस, इथला जो विद्यार्थी आहे, इथला जो विद्यार्थिनी आहे, इथले जे शेतकरी आहे, इथला जो सर्वसामान्य माणूस आहे, याला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्याचं आर्थिक, त्याचं सामाजिक, त्याचं शैक्षणिक, त्याचं सांस्कृतिक त्यांना पूर्णपणे उभं करणं आणि त्याला सक्षम बनवणं हा खऱ्या अर्थाने विकासाचा मी मापदंड मानतो. दादा, तुम्ही म्हणताय की विकासाच्या नावाखाली विधानसभा क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार झाला,
पण हा भ्रष्टाचार होत असताना नेमके आपण कुठे होते? आम्ही भ्रष्टाचार होताना आमच्या मतदारसंघामध्ये होतो, पण काही काही ठिकाणी आम्हाला आमची जे अपोजिशन म्हणून भूमिका होती आम्ही मांडली. भरपूरदा आम्ही प्रयत्न केले, आंदोलन केले, पण ज्या विकासाच्या नावाखाली हे लोक एवढे आंधळे झाले होते का आपण सुद्धा वर्धा शहरामध्ये फिरून पाहू शकता की सिमेंट करंडे झालं की वर्षभरामध्ये हे सिमेंट करंडच्या रोडला डागडुगी चालू आहे, त्याला तडे गेले आहे. काही काही ठिकाणी अक्षरशः काँक्रीट वाहून गेला आहे, रोड वाहून गेले आहे. विकास हा शाश्वत असावा. तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठे गेलो, पण त्यावेळेस मी अपक्ष उभं असताना सर्व मतदार बंधूंनी भगिनींनी मला चांगले मत दिले, सन्माननीय मला मत दिले. त्यावेळेस जर मी ह्या मुख्य प्रवाहात असतो किंवा मग त्या सत्तेमध्ये असतो तर नक्कीच या भ्रष्टाचाराला लगाम लावला असता. आणि कमीत कमी ह्या लोकांना मी म्हटलं असतं की कमीत कामच करताना कामं हे क्वालिटीचे करा, त्यात शाश्वत विकास असला पाहिजे, सर्वसामान्य लोकांचा विकास असला पाहिजे, ना की मुठभर लोकांचा. सर्व मतदार बंधू भगिनीने मला नगर परिषदेमध्ये असे भरघोस मताने मला म्हणजे पाठबळ दिलं होतं. आता परत मला एक संधी आली आहे आणि माझी इच्छा आहे की बाबा येणाऱ्या काळामध्ये जर लोकांनी मला एक आपलं उमेदवार म्हणून किंवा एक आपला सहकारी म्हणून जर निवड केली माझी, तर वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा मतदारसंघामध्ये जो भ्रष्टाचाराचा म्हणजे कीड लागली आहे याला कुठेतरी रोकथाम करण्याचं काम प्राधान्यानं माझं राहील. कारण भ्रष्टाचार करून इथल्या सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास देऊन त्यांच्या टॅक्सेशनमधून गव्हर्नमेंटला महसूल मिळतो, त्याचा अधिकार आहे सर्वसामान्य माणसाचा का त्याच्या कामाच्या क्वालिटी, कारण तिथे त्याला राहायचं आहे. आणि कामामध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतर मुठभर लोक श्रीमंत होतात, पण त्या कामाची क्वालिटी दर 2 वर्षांनी रोड डागडुजी करणं आणि येणाऱ्या लोकांना त्रास होणं, नाहक त्रास होतो सर्वसामान्य माणसाला, समाजातल्या शेवटच्या घटकाला. म्हणून भ्रष्टाचाराची रोकथाम कशी करता येईल हे माझं प्राधान्य, म्हणजे माझं त्याला प्राधान्य राहते कार्याला. दादा, आपण भ्रष्टाचाराबद्दल बोललात, सगळं ठीक आहे, बट नेमकं विधानसभेमध्ये आपल्याला संधी मिळाली तर नेमकं आपलं विजन काय असणार आहे? विजन माझं नेमकं हे आहे की समाजातला जो शेवटला माणूस आहे त्याला मुख्य प्रवाहात आणणं. त्याच्यामध्ये शेतकरी आहे, शेतमजूर आहे, शेतीवर अवलंबून असणारा मॅक्झिमम जो माझा समाज आहे त्याला मुख्य प्रवाहात आणणं माझं विजन आहे. मग त्यासाठी काय काय कामाला करता येईल, जो रोजगार आहे, स्वयंरोजगार आहे, त्यांचा मग बँकिंग क्षेत्रातून त्यांना मग लोन उपलब्ध करून देणं आहे, त्यासाठी प्रशिक्षण वर्ग आहे, असे आम्ही सगळं करायची आमची एक मानसिकता आहे. आणि मॅक्झिमम सेलू भागातला जो ग्रामीण भागातला विकास म्हणतो आहे, तर सेलू परिसरातला शहराचा विकास झाला आहे, पण तो शहराचा विकास मूळ खेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि यासाठी आमच्याकडे बोर अभयारण्य आहे, त्या माध्यमातून रोजगार निर्मिती तिथे कशी होईल हे पण आमचं प्राधान्यक्रम राहील. आणि खेड्यामधल्या मुलं आहे म्हणजे ज्या तरुणींना MPSC म्हणजे ह्या जशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या आहे त्यांना त्यांच्या गावांमध्येच कशी एक पुस्तक पेढी म्हणा किंवा मग एक अभ्यासिका म्हणा आपल्याला कशी उपलब्ध करता येईल का जेणेकरून सर्वसामान्य गरीब घरचा माणूस हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे हे प्राधान्यक्रम. आणि इथल्या बेरोजगारांना प्रॉपर गाईडलाईन करायचं हे आमचं प्राधान्यक्रम राहील. त्याचप्रमाणे जर मला स्थानिक सगळ्या माझ्या विधानसभेतल्या बंधू भगिनींनी संधी दिली तर नक्कीच एक मला चांगलं कार्य करण्याची एक म्हणजे एक माझी इच्छा आहे, जेणेकरून इथले जे सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहे, बेरोजगार आहे, त्याच्यानंतर इथले विद्यार्थी आहे, यांच्यासाठी तिथला ग्रामीण भागातला शैक्षणिक स्तर उंचावणे हे माझं आद्य कर्तव्य राहील. आणि त्याचप्रमाणे स्थानिक जे बेरोजगार युवक आहे त्यांच्यासाठी काहीतरी नवीन रोजगाराची निर्मिती करणे आणि जे रोजगार स्वतः करतात, जसे ॲटो मधले लोक आहे, भाजी विक्रेते आहे, भरपूर फळ विक्रेते आहे, जे रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात, अशा कुटुंबातल्या लोकांना, अशा कुटुंबातल्या मुख्य लोकांना एक चांगला म्हणजे एक जीवनमान उचलण्यासाठी मला एक सुवर्ण संधी जर दिली तर या संधीचं नक्की मी सोनं करीन का जेणेकरून त्यांच्या
घरामध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सर्वसमावेशक त्यांचं जीवनमान कसं स्थिरावेल, तर स्थिर स्थावर होईल, हे माझं विजन आहे. तुमचं विजन तर कळालं आम्हाला, पण नेमकं तुम्ही याला इम्प्लिमेंट कसं करणार आहे आणि याचे रिझल्ट तुम्ही कसे बघता? इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी मला एकतर आमच्या कामामध्ये एकदम ट्रान्सपरन्सी राहील. कुठलंही काम करताना पारदर्शकता आमची महत्त्वाचं एक आमचा उद्देश राहील, की जेणेकरून मला ह्या लोकांनी इथे विश्वासात जेवढे इथला उमेदवार बनवला, इथला आमदार जर बनवला, तर माझं आद्य कर्तव्य आहे की त्यांच्या कामाला, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे. आणि त्याचबरोबर कुठल्याही कामामध्ये हयगय न करता मी सर्वसामान्य माणूस काल पण होतो, आज पण आहे आणि उद्याही पण त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून राहू इच्छितो. कारण मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक व्यक्ती आहो. कारण माझा जो ठिय्या आहे आजही इथेच आहे, उद्या पण इथेच आहे आणि परवा पण इथेच राहणार आहे. त्याच्यामुळे माझी कार्याची मीमांसा, माझ्या कार्याचं अवलोकन ही माझी जनता करेल, जनता ठरवेल. आणि मी तर जनतेला माझं ओपन एक आव्हान राहील की मी कुठे चुकतो आहे, त्यांनी मला माझा थोडंसं चुकलं तर त्यांनी मला वेळीच सावध करावं, जेणेकरून ती चुकी परत होणार नाही. कारण चुका ह्या माणसाकडून होतात, पण त्या चुका दुरुस्त करण्याचा सुद्धा संधी माणसाला मिळाली पाहिजे. जेणेकरून मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी काही वक्ता नाही आहे, म्हणून सर्वसमावेशक माझी भूमिका राहील. इथल्या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायची माझी भूमिका राहील, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या क्षेत्रामधल्या सगळ्यात शेवटल्या माणसापर्यंत हा केंद्रबिंदू समाजाचा आहे, हा त्याच्या घरापर्यंत प्रकाशनाचा माझा एक मानस आहे. म्हणून कुठे काही कमी जास्त झालं असेल, मी काही मोठा वक्ता नाही आहे, सर्वसामान्य माणूस आहो, म्हणून माझं बोलण्यापेक्षा काम करण्यावर विश्वास आहे. म्हणून सर्वांचे मी आभार मानतो, कारण आपल्या सदोदित सहकार्य हे मला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये एक जनतेचा उमेदवार म्हणून, सर्वसामान्य एक कार्यकर्ता म्हणून, म्हणजे सर्वसामान्य लोकांचा आमदार कसा असावा, का हा आमदार जनतेतला असावा, जनतेला आपला मालक न म्हणता जनतेचा सेवा करणारा असावा, हा माझा एक उद्देश राहील. जेणेकरून सर्व समावेशक माझी भूमिका इथल्या लोकांना राहील. धन्यवाद सुधीर भाऊ, आपण दिलेल्या वेळेसाठी दणका आपला खूप खूप आभारी आहे. आपले विचार फार अतिउत्तम आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे विचार सर्व जनतेपर्यंत पोहोचतील अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या विधानसभेच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद की तुम्ही सुद्धा मला एक भरपूर वेळ दिला आणि माझं म्हणणं सर्वसामान्य जनतेपर्यंत तुम्ही ह्या माध्यमातून पोहोचून राहिले. दणका चॅनलनी जे काही नवं प्रवाह चालू केला आहे, सामाजिक दर्पण म्हणून, एक समाजाचा आरसा म्हणून तुम्ही जे काम करता आहे, ते खूप सुंदर आणि स्तुत्य उपक्रम आहे. आणि माझ्या म्हणजे मला जेवढं समाजामध्ये पोचण्याचं तुमचं जे कार्य आहे हे सर्वसमावेशक राहील, जेणेकरून माझ्या काही चुका असेल, माझ्या काही ड्रॉबॅक्स असतील, हे तुमच्या माध्यमातून एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासमोर येतो आहे. मी काही मोठा वक्ता नाही आहे, मी सर्वसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आहे. जेणेकरून माझ्या बोलण्यातून काही चुका झाल्या असेल तर क्षमस्व, आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे मिळून काम करू आणि सर्वसमावेशक माझी भूमिका राहील. सगळ्यांना माझे फार फार धन्यवाद.